नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की कालच्या तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलं की मी माहेरी आली होती. सो मी कालचा 2 दिवस आराम केले आणि आज मी निघाली आहे आणि हे घेण्यासाठी आलेले आहेत. तर आम्ही आता जेवून वगैरे निघालो आणि आता मी फिरत ॲक्च्युली आज क्रिसमस आहे त्यामुळे थोडंसं मुलांना घेऊन मॉलमध्ये फिरणार आहोत. त्यानंतर मग घरी जाणार आहोत संध्याकाळी. आणि इथे तुम्ही बघताय की आई बसलेली आहे. सो आता निघतच आहोत आम्ही जस्ट. आणि पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करू. आणि आजचा ब्लॉग जर आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअरसुद्धा करा. सो चला निघाले मी. चला बाय बाय. सो आम्ही आलेलो आहोत आता मेट्रोसाठी आणि मेट्रोने जाणार आहोत मॉलला, कारण मेट्रो स्टेशनच्या जवळच मॉल आहे. सो तिथूनच जाणार आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहोत, मजा करणार आहोत. सो जवळजवळ 6 महिन्यांनी मेट्रोचा प्रवास करणार आहे पुन्हा एकदा. लोलो 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 हाय कर, हाय कर लोलो, हाय कर. सो जस्ट पोचलेलो आहोत आम्ही मॉलला आणि खूप गर्दी दिसते. इथून बाहेरूनच खूप गर्दी दिसते, आतमध्ये माहिती नाही अजून. हेल्मेट. लोलोची चालले मज्जा. लोलो चला आतमध्ये चला. तर लोलोची इतकी मस्ती चालली आणि तो इतका एक्साइटेड झाला की तो यायलाच तयार नाही. आतमध्ये मॉलमध्ये सुद्धा यायला तयार नाही. मॉलच्या बाहेर जो पॅसेज आहे तिथेच खेळतोय, खूप मजा करतोय. बघा जबरदस्तीने त्याला आणलेला आहे. चला. मस्त अशी क्रिसमस ट्री बनवलेली आहे बघा. वाव, खूपच छान आहे. खूप मस्त एंट्रन्स बनवलं आहे बघ. थांबत नाही आहे, सगळीकडे पळापळ चाललेलो रोजची. हाय केलं रे बेटा तू, हाय कर, हाय कर, हाय कर. लोलो दाखवते मागे पण काय काय आहे. सो मॉलमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या. त्यामधली एक ड्रॉइंग ॲक्टिव्हिटीसुद्धा होती. तर त्याच्यामध्ये प्रज्ञाने पार्टिसिपेट केलं. त्याला म्हटलं तूसुद्धा कर पार्टिसिपेट, कारण हे कॉम्पिटिशन नव्हतं, फक्त पार्टिसिपेशन गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी केलं आणि छान असं कलरिंगसुद्धा केलं. कारण अशा प्रकारच्या गोष्टी आपण मुलांना जेव्हा करायला लावतो ना, तर त्यांचं जी फेअर असते ती उडून जाते आणि मुलांना डेअर करण्याची सवय होते. कोणत्याही गोष्टीत कुठेही घाबरत नाहीत मुलं, बिंदास राहतात आणि कोणतीही गोष्ट करायला, कोणतीही ॲक्टिव्हिटी असू दे किंवा कोणतंही कॉम्पिटिशन असू दे, त्यांच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स लेवलसुद्धा वाढतो. सो त्यामुळे मी प्रज्ञाला सांगितलं तूसुद्धा कर. त्यानंतर इथे मुलं गेम झोनमध्ये गेली. गेम झोनमध्ये खूप मजा केली, भयंकर मजा केली आणि प्रत्येक जे काही राईड्स होत्या त्याच्यामध्ये डबल ते गेले. एकदा जाऊन काही त्यांचं समाधान होत नव्हतं, त्यामुळे प्रत्येक राईडमध्ये डबल जात होते आणि लोलोने तर खूप हंगामा घातला, कारण त्यासाठी हा सगळा एक्सपिरियन्स नवीन होता. याआधीसुद्धा तो मॉलमध्ये आमच्यासोबत आला होता, बट त्यावेळेला त्याला इतक्या राईड्स वगैरे मिळाल्या नव्हत्या करायला. तर यावेळेला खूप जास्त प्रमाणात राईड्स वगैरे करायला मिळाल्या आणि खूप ॲक्टिव्हिटीसुद्धा होत्या. त्यामुळे खूप छान एन्जॉय केलं त्याने. तुम्ही इथे जसं बघू शकता. थोडंसं खाल्लं आणि आता पुढे निघत आहोत. लास्ट फ्लोअरला तर खालच्या फ्लोअरला जाणार आहोत. ॲक्च्युली सगळ्या राईड्समध्ये बसलाय तरी पण त्याचं काय म्हणायचं समाधान होईना. रडायला लागलाय की सगळीकडे पुन्हा जायचंय.
Seeing the monster out of my head, under my bed, thinking something out of my nose. हॅलो थकलं अजून बॉडीमध्ये. खूप एन्जॉय केलं मुलांनी सुद्धा आणि आम्ही सुद्धा. तर आता घरी निघत आहोत कारण गर्दीसुद्धा खूप जास्त वाढत चाललेली आहे आणि घरीसुद्धा पोचायचं आहे लवकर. सो चला आपण आता घरी गेल्यावरच कंटिन्यू करू. जस्ट थोड्या वेळापूर्वी आम्ही आलो आणि फ्रेश वगैरे झालो. सो आम्ही घरी आल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालो आणि जेवून लगेचच आम्ही बँड्रा रिक्लेमेशन लायटिंग फेस्टिवलसाठी निघालो. आणि यावेळेला घरातले सगळेच अवेलेबल नव्हते. जितके फॅमिली मेंबर अवेलेबल होते तितके आम्ही सगळे गेलो तिथे, कारण अचानक प्लॅन ठरला त्यामुळे सगळेच नव्हते. सो तिथे गेलो, डान्स वगैरे केला, खूप छान एन्जॉय केले, फोटो सेशन केलं खूप सारं आणि छान असं समुद्राचा व्ह्यूसुद्धा बघितला. आणि लायटिंग तुम्ही ते बघू शकता किती अप्रतिम होती. आणि अशा प्रकारे आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड झालेला आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.